जळगाव शहरात राजकीय वादाने थेट कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे। महापालिकेच्या टेंडरवरून दोन गट आमने-सामने आले आणि हा वाद इतका पेटला की थेट पोलीस ठाण्यातच हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात साक्षीदार न्यूज। जळगावमध्ये महापालिकेच्या टेंडरवरून सुरू झालेला वाद आता गंभीर स्वरूप धारण करताना दिसत आहे। भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि अपक्ष उमेदवाराचे पती राहुल ठाकरे यांच्या गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जळगाव महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेवरून वाल्मिक नगर परिसरात दोन्ही गटांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली। वाद वाढत गेला आणि काही वेळातच त्याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले। या घटनेची तक्रार देण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे शनीपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले, परंतु धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्यातच राहुल ठाकरे यांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यात कैलास सोनवणे यांच्यासह 5 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या वादामागे महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचेही समोर येत आहे। महापालिका निवडणुकीत कैलास सोनवणे यांच्या कन्या प्रतीक्षा सोनवणे यांच्या विरोधात राहुल ठाकरे यांच्या पत्नी चैताली ठाकरे यांनी अपक्ष उमेदवारी दिली होती। त्या निवडणुकीत प्रतीक्षा सोनवणे विजयी झाल्या होत्या। तेव्हापासून दोन्ही गटांमध्ये राजकीय वैमनस्य असल्याची चर्चा सुरू आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी स्वतः शनीपेठ पोलीस ठाण्यात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। पोलीस ठाण्यातच हाणामारी झाल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। खबरदारीचा उपाय म्हणून शहरात आणि पोलीस ठाण्याच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। महापालिकेचे टेंडर मिळवण्यावरून दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल। मागच्या इलेक्शनमध्ये कल्पेश सोनवणे आणि त्याच्या समोर एक राहुल ठाकरे हे दोन्ही उमेदवार म्युनिसिपल इलेक्शन लढले होते। आज नेमका काहीतरी कॉर्पोरेशनचे टेंडर निघाले होते म्हणते, त्या विषयावर दोन्ही उमेदवार आणि त्यांच्यासोबत 10 ते 12 लोक त्यांनी शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांचं रोडवरती त्यांचं भांडण झालं होते। त्यांनी दोन्ही पार्टीला एक दुसऱ्यांचं मारहाणचं वगैरे झाले होते। मग त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला दोन्ही लोकांना पोलीस स्टेशनला आणले होते। मग त्यांचा दोन्ही लोकांचा फिर्याद नोंदवणं चालू होते। एकाला एका रूममध्ये, दुसऱ्याला दुसऱ्या रूममध्ये त्यांना बसून घेतलं। मग ही जेव्हा घटनाच्या रोडवरती मारामारी झालं होतं तेव्हा राहुल ठाकरे ह्या माणसं तिथं नव्हते। मग ते अचानकपणे पोलीस स्टेशनला आलं आणि जेव्हा ही फिर्याद नोंदवत असताना आणि माझ्या बहिणीला तुम्ही शिव्या दिला मी नसताना असं ते बोलत, म्हणजे त्यांचा जो फिर्याद नोंदवत होता कैलास सोनवणे, ते कल्पेश सोनवणेचे वडील आहे, त्यांना मारहाण केलं होतं। मग तिथं पोलीस स्टाफ होते त्या रूममध्ये आणि बाहेर पण होते। ते पूर्ण सिच्युएशन 2-3 मिनिटांमध्ये आवरण्यात आलेलं आहे आणि दोन्ही पक्षाच्या लोकांचं FIR नोंदवणं चालू आहे आणि त्यांचं म्हणण्यानुसार FIR दाखल करू आणि पोलिसांतर्फे देखील आम्ही FIR नोंदवणार आहे आणि अरेस्ट आणि पुढील कारवाई आम्ही करणार आहोत। म्हणजे ही पूर्ण घटनामध्ये 3 लोक जखमी झाला असं माहिती पडतंय। सर्व आता पोलीस स्टेशनला बसून आहे, म्हणजे आम्ही एक्झॅक्टली म्हणजे त्यांचं फिर्याद काय आहे आणि किती लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे तपास करून निश्चित करतो। आता घटना होऊन फक्त 1च तास झालेला आहे, म्हणजे पूर्ण निश्चित करायला मग थोडा वेळ लागते। एकदा पूर्ण निश्चित झाल्यानंतर किती आरोपींना आम्ही अटक करते हे सर्व तुम्हाला अपडेट करतो। की इन्व्हेस्टिगेशन आत्ताच 1 तासच झालेलं आहे
पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर म्हणजे एक्झॅक्टली काय कोण काढलं होतं ही सर्व गोष्टी आम्हाला क्लिअर होईल. पण एकदा क्लिअर झालं की तुम्हाला अपडेट करू. 2 वेगवेगळे पक्ष असतात. म्हणजे तेव्हा निवडणूक झालं होतं. बट जे प्राथमिक इन्फॉर्मेशन असं आहे की म्हणजे दोन्ही जे उमेदवार आहेत म्हणजे जे जिंकलेलं आणि पडलेलं दोन्ही त्यांच्या संबंधित लोकांनी टेंडर भरले होते म्हणते. त्याच्यावर ही वाद झाला असं प्रथमदर्शनी माहिती प्राप्त झालेलं आहे. पोलीस ठाण्यातच हाणामारी होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि दोषींवर नेमकी कोणती पावले उचलली जातात याकडे संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागले आहे.